सरपंचाची खोटी सही करून एका लाभार्थ्याचे पंतप्रधान आवास योजनेतून नाव गहाळ केल्याचा प्रकार नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेहू येथे घडला आहे। याबाबत सुरेश तुळशीराम खराटे सावरगाव नेहू यांनी गटविकास अधिकारी नांदुरा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की सावरगाव नेहू येथील सुरेश तुळशीराम खराटे या अतिशय गंभीर असलेल्या नागरिकाचे नाव सन 2017-18 मध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या प्रपत्र ब मध्ये पात्र यादीमध्ये समाविष्ट होते। मात्र तत्कालीन ग्रामसेवक DS गाडे यांनी मुद्दाम खोडसाळपणा करून ग्रामपंचायतचा 19 नोव्हेंबर 2018 रोजीचा खोटा ठराव तयार करून सरपंच वंदना प्रकाश पांडे यांची खोटी सही करून लाभार्थ्याचे नाव पात्र यादीतून काढून अपात्र केले। परंतु ग्रामपंचायतमध्ये कोणताच ठराव घेण्यात आला नसल्याचे सरपंच यांनी सांगितले। त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे। हा लाभार्थी गेल्या अनेक वर्षापासून याच गावात वास्तव्यास आहे। त्यांचा जन्म सुद्धा याच गावात झालेला आहे। परंतु ग्रामसेवक यांनी गावात राहत नसल्याच्या कारणावरून त्यांचे नाव प्रपत्र ब मधून काढून टाकले आहे। याबाबत सरपंच यांना विचारणा केली असता त्यांनी सुद्धा खोटी सही करून हा प्रकार केला असल्याचे सांगितले आहे व तशी लेखी तक्रार गटविकास अधिकारी नांदुरा यांच्याकडे केली आहे व ग्रामविकास अधिकारी DS गाडे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे। तर घरकुल लाभार्थी सुरेश तुळशीराम खराटे यांनी ग्रामसेवकावर 420 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। आता या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। माझं नाव सुरेश तुळशीराम खराटे आहे। मी पुष्कळ वर्षापासून मी सावरगाव नेहूला राहत आहे। माझा जन्म सुद्धा सावरगाव नेहू मध्येच झाला आहे। माझं घरकुल ग्रामसेवकनं मला न विचारता काही सरकारने हे निर्वस्त केलं, म्हणून शासनाला सांगणे आहे की माझी काळजी घ्यावी। माझं घरकुलामध्ये नाव होतं, पण मी ग्रामसेवकला विचारलं तर ग्रामसेवकनं सांगितलं की बा मी तू या ठिकाणी न राहताना तुझं नाव याच्यामधून कट केलं आहे। गावामध्ये मी माझ्या जन्मापासूनच राहतो। ग्रामसेवकनं हे त्यानंच माझं नाव काढून टाकलं। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।